सर आपणाकडे जशी कला आहे तसे पोलिसांची वर्दी घालून सुद्धा पोलिसांच्या अंगात सुद्धा कला आहे. क्या बात आहे. कोणी भजन गातो, कोणी मृदुंग वाजवतो, कोणी गाणे म्हणणारे लोक सुद्धा आहेत आमच्याकडे सुद्धा. मी सुद्धा भजन गातो सर. एक पेशकश आम्हाला. भजनाची एक कडवं मी आपणाला म्हणून दाखवतो. देवा तुझ्या नामाची प्रीत जडू दे, सदा संत चरणाची सेवा घडू दे. नको या जगाची आस मला काही, प्रपंचाचे विष देवा नको भार डोही. तुझ्या नामामध्ये देवा मन ही रमू दे, सदा संत चरणाची सेवा घडू दे. वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले, एकमेकावरी उधळली, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले. याचा अर्थ टेन्शनचे दिवस ते गेले आहेत. आता एन्जॉय करा. थँक्यू. बघितलं सगळे उठलेत. हाच रिस्पेक्ट असतो एका सिनियर ऑफिसरला. खूप खूप स्वागत आहे तुमचं सर सदरक्षणामध्ये. आणि सरांचा सपोर्ट आहे. ते म्हणाले की अरे मी नसलो तरी काय झालं, माझी लोक खेचून नेतील कार्यक्रम, असं वगैरे ते म्हणाले. थँक्यू सो मच भोसले सर. खूप खूप स्वागत आहे. बरं कॉन्फिडन्स लेवल फक्त त्यांच्यामुळे असते. क्या वाटतं. पण खरं तर कौतुकास्पद आहे पूर्ण स्टाफबद्दल. आम्ही भरपूर गप्पा मारले. एकतर सगळं आतलं पाहिलंच, पण गप्पा मारताना व्यथा, गंमत, मजा या सगळ्या गोष्टींचं एक मिश्रण झालं आहे. आणि बरं फक्त आता आम्हाला तुम्हाला विचारायचं की एक मगाशी त्या मॅडम येऊन गेल्या, त्यांनी पण एक मस्त सांगितलं की थोडंसं दुर्लक्ष कुठे होते जाते, त्याबद्दलही बोललोच आहे. तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे? जर आता तुमचं पनवेल हे मोठं स्टेशन तुम्ही हँडल करताय, का आपल्याकडे माध्यम आहे, माध्यमातून आपण आपल्या गोष्टी मांडू शकतो बिनधास्तपणे, किंवा ह्या गोष्टीचा प्लस पॉईंट होतो, ह्या गोष्टीचा मायनस पॉईंट होतो, तर तुम्हाला असं काय वाटतं की काय प्लस आणि काय मायनस आहे? याच्यामध्ये पोलिसिंग हे सक्सेस जर करायचं असेल तर यासाठी एक टीमवर्कची आवश्यकता असते. कुठलाही एक माणूस सक्सेस होत नसतो. नेहमीच आपल्या सैन्यामध्येही सैन्य लढत असतं, सैन्याच्यामुळं विजय मिळत असतो, परंतु त्याचा सगळा मान जो मिळत असतो त्या सेनापतीला मिळत असतो. तसंच हे आहे की पोलीस स्टेशन इन्चार्ज म्हणून आपण काम करत असताना आपल्या कुठल्याही गोष्टी असतील तर त्याच्या सक्सेसच्या पाठीमागं या सगळ्या ज्युनियर्सपासून सिनियर्सपर्यंत, म्हणजे त्यामध्ये ज्युनियरची भूमिका अतिशय कष्टाची असते, ती अतिशय रूट लेवलला काम करत असतात, परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. बरं दादा, एक डायलॉग म्हणा ना मराठी. अरे बापरे, कुठला डायलॉग घेऊ? पछाडलेला पिक्चर तुम्ही पाहिला असेल, त्याची गंमत सांगतो. पछाडलेला पिक्चर शूटिंग करताना माझा दुसरा पिक्चर तो खरा, आणि त्यात दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण आणि वंदना गुप्ते आणि तो जाडा मुलगा बाबा लगीन, त्या चौघांचे रोल मला करायचे होते. म्हणजे माझ्या अंगात ते 4 भूतं येतात आणि मी ते दाखवते की त्यातलं एक एक भूत कसं बोलतो आहे. पण ते लोकांना कळायला हवं की मी त्या माणसाचं कॅरेक्टर करतो आहे. मग दिलीप प्रभावळकरांचं कसं कॅरेक्टर असेल, किंवा मग वंदना गुप्तेंचं कसं असेल, किंवा विजय चव्हाणांचं कसं असेल, तो बाबा लगीन म्हणून. तर ते जरा माझ्यासाठी खरंच कठीण, म्हणजे नाटकात मी बिनधास्त करतो, पण चित्रपटाच्या माध्यमातून जरा ते कठीण होतं, कारण ते चित्र दाखवतात ना की तो आतून एक झपकन गेला आणि मग काहीतरी बोलतोय. तर खरं ते टेक्निकल ते नंतर करतात, पण त्याआधी शूट करताना आपल्याला एक्सप्रेस करावं लागते ते. तर मी त्यातले 3-4 जणांचं पटपटपट बोलतो ते. एक म्हणजे दुर्गे सोड दिलीप प्रभावळकरांचं, नंतर विजय चव्हाणचं मालक पकडा. विजय मामा डोळा एक बंद करून त्या डायलॉग येतात. नंतर तो वा लगीन ढिंगचांग ढिंचांग ढिंगचांग ढिंचांग. चौथं कॅरेक्टर होतं की वंदना गुप्तेंचं. तर
तर त्यांचं आणि माझं काही जमतच नव्हतं ते कॅरेक्टर पकडताना की काय कसं करायचं. पण ते मला की वंदर नाही मला की तुला काय वाटतं मी काय करावं. म्हटलं तुम्हीच ठरवा. मग काही जमत नव्हतं. मग आम्ही एक छोटंसं त्यांचं कॅरेक्टर होतं की असं ते एक नाक मुरड नव्हतं. तर आता पिक्चर जर तुम्ही नीट बघाल तर तुम्हाला सांगतो ते मायनर चूक काय आहे. त्या ह्या साईडला नाक मुरडतात आणि मला किती करतो मला ह्या साईडला नाक जमतच नाही मुरड. आणि मी म्हटलं अरे मला नाही जमत नाही. तर त्यांना ते ह्या साईडला जमत नव्हतं. करायचं होतं तेच आम्हाला. पिक्चरमध्ये त्यांनी ह्या साईडला गेलं आहे आणि मी सतत अंगात आल्यानंतर मी या साईडलाच गेला आहे. आणि आज बरं आमच्याकडे ना आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे सदरक्षण आहे आणि हा लेटर हेड आहे महाराष्ट्राचा. ही फ्रेम आमच्या जवळ आहे एक आणि ती फ्रेम करून आम्ही भोसले सरांना देणार आहोत आणि या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना जिकडे हे लावायचं आहे पण हे त्यांच्याकडे कायमचं राहील की भरत जाधव त्यांच्याकडे आलेले सदरक्षण आहे कार्यक्रमासाठी. तर तुला जे थॉट्स वाटतात भरतदा ते तुम्ही लिहा आणि विथ युअर ग्रेट ऑटोग्राफ ऑन इट. तुझ्यासाठी एक स्पेशल आता म्हणजे डेडिकेशन आहे जे तुला आहे. आभार फार असं काही लिहिलं नाही. एकच वाक्य लिहिलंय. एकदम सही मित्रांना भेटलो. एकदम सही कारण का तर सही रे सही माझं नाटक ज्यांनी मला घडवलं मला मोठं केलं. आज मला त्या नाटकाने एवढं मोठं केल्यानंतर पण आज मला तुमच्याशी गप्पा मारताना फार मनापासून सही वाटलं. तेव्हा एकदम सही मित्रांना भेटलो. धन्यवाद.